नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 9 कार्बनी संयुगे या प्रकरणाचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। चला तर मग पाहूया कार्बनी संयुगे म्हणजे काय। आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यासलेले आहे की सेंद्रिय संयुगे व असेंद्रिय संयुगे हे संयुगांचे दोन महत्त्वाचे प्रकार पडतात। म्हणजे संयुगांचे महत्त्वाचे प्रकार कोणते या प्रश्नाचे उत्तर येईल सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगे। तर धातू, काच किंवा माती यांच्यापासून बनलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू जर सोडल्या तर अन्नपदार्थांपासून ते इंधनांपर्यंत अनेक वस्तू सेंद्रिय संयुगापासून बनलेल्या असतात। म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सेंद्रिय संयुगांपासून बनलेल्या वस्तूंचा वापर करतो। आता सर्व सेंद्रिय संयुगामधील अत्यावश्यक मूलद्रव्य कोणते तर कार्बन। आता कार्बनपासून इतकी संयुगे का तयार होऊ शकतात तर कार्बनचा अणुअंक 6 आहे, त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण होते 2, 4। त्याच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत। शिवाय कार्बनमध्ये कार्बन यांचा संयोग होऊन मूलद्रव्ये तयार करण्याची ही क्षमता आहे, त्यामुळे कार्बन असंख्य संयुगे तयार करू शकतो। आधुनिक आवर्त सारणीतील आपण जर सर्व मूलद्रव्यांचा विचार केला तर इतर सर्व मूलद्रव्यांची संयुगे आणि कार्बनची संयुगे यांची जर आपण तुलना केली तर इतर सर्व मूलद्रव्यांच्या संयुगांपेक्षा कार्बनची संयुगे आपल्याला जास्त असल्याची आढळतात। सर्व सेंद्रिय संयुगामधील अत्यावश्यक मूलद्रव्य कार्बन हे आपण पाहिले। तर साधारणपणे 200 वर्षापूर्वी असं मानलं जायचं की सेंद्रिय संयुगे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सजीवांपासून आपल्याला मिळतात, परंतु प्रयोगशाळेत असेंद्रिय संयुगांपासून युरिया या सेंद्रिय संयुगाची निर्मिती झाल्यानंतर कार्बनी संयुगे अशी सेंद्रिय संयुगांची नवी ओळख तयार झाली। तर युरिया हे खत तुम्हाला माहीत असेल, तर हे असेंद्रिय संयुगांपासून युरिया हे सेंद्रिय संयुग निर्माण केलेलं आहे, म्हणून सेंद्रिय संयुगांनाच कार्बनी संयुगे असे देखील म्हणतात। तर कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना कार्बनी संयुगे म्हणतात। म्हणजे कार्बनी संयुगामध्ये एक घटक कार्बन हा निश्चितपणे असतो, मात्र त्याला अपवाद असलेली कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाईड क्षार, कार्बोनेट क्षार व बायकार्बोनेट क्षार ही कार्बनची असेंद्रिय संयुगे आहेत। बघा, कार्बनपासून बनलेल्या संयुगांना आपण कार्बनी संयुगे म्हणतो, ती सेंद्रिय संयुगे आहेत, परंतु प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो। तसं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाईड क्षार, कार्बोनेट क्षार व बायकार्बोनेट क्षार ही कार्बनची असेंद्रिय संयुगे आहेत। तर हे आवर्जून लक्षात ठेवा। कार्बनी संयुगामधील बंध म्हणजेच बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स। आता मागील प्रकरणामध्ये तुम्ही आयनिक संयुगांचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत। धातू विज्ञान या प्रकरणात आयनिक संयुगांचे गुणधर्म तुम्ही अभ्यासले। आता आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात हेही आपण अभ्यासले। वितळलेल्या व द्रवावस्थेमध्ये आयनिक संयुगे ही विद्युतवाहक असतात। आयनिक संयुगांच्या स्थायीरूपात आयनिक संयुगे असतात, त्यावेळी त्यामधून विद्युतधारा प्रवाहित होत नाही, परंतु वितळलेल्या स्थितीत किंवा द्रवरूप अवस्थेमध्ये जर आयनिक संयुगे असतील तर त्यामधून विद्युतधारा प्रवाहित होते। याचा अभ्यास 8व्या प्रकरणामध्ये केलेला आहे। तसेच आयनिक संयुगांचे गुणधर्म त्यांच्यातील आयनिक बंधांच्या आधारे स्पष्ट होतात, हे सुद्धा आपण अभ्यासले आहे। आता या ठिकाणी तक्ता क्रमांक 9.1 बघा, कार्बनी संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक दिलेले आहेत। तर आयनिक संयुगांच्या तुलनेत ही मूल्ये जास्त आहेत की कमी ते आपल्याला शोधायचं आहे। बघा, सामान्यतः कार्बनी संयुगांचे उत्कलनांक 300°C कमी असल्याचे आढळते। यावरून लक्षात येते की कार्बनी संयुगामध्ये अंतरेणवी आकर्षण बल क्षीण आहे। मागील इयत्तेत तुम्ही विविध द्रावणांच्या विद्युतवाहकतेचे परीक्षण केलेले आहे, तेव्हा ग्लुकोज व युरिया या कार्बनी संयुगांना विद्युतवाहकता नाही हे पाहिलेले आहे। आता या ठिकाणी आपण आधी तक्ता अभ्यासूया। पहा, मिथेन CH4, इथेनॉल, क्लोरोफॉर्म,
ॲसिटिक अम्ल यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक या ठिकाणी दिलेले आहेत. तर मिथेन, इथेनॉल, क्लोरोफॉर्म यांचे द्रवणांक आणि मिथेनचे द्रवणांक आणि उत्कलनांक दोन्ही ऋण आहेत. इथेनॉलचा द्रवणांक ऋण आहे आणि उत्कलनांक धन आहे, 78 आहे, म्हणजे तो सुद्धा कमीच आहे. क्लोरोफॉर्मचा द्रवणांक ऋण आहे, उत्कलनांक 61 आहे, तोही कमी आहे. ॲसिटिक अम्लाचा द्रवणांक 17 आणि उत्कलनांक 118 आहे. आपल्याला वरती एक प्रश्न विचारलेला आहे, आयनिक संयुगांच्या तुलनेत ही मूल्ये जास्त आहेत की कमी. तर आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च आहेत हे आपण अभ्यासले आहे. तर या कार्बनी संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक आयनिक संयुगांच्या तुलनेने खूप कमी आहेत, म्हणजेच त्यांच्यामधील बल आंतरेणुय आकर्षण बल अत्यंत क्षीण आहे हे लक्षात येते. आता यावरून काय आपल्या लक्षात येतं पहा, बहुतांश कार्बनी संयुगांच्या संरचनेमध्ये आयनिक बंधांचा अभाव आहे. याचा अर्थ असा होतो की कार्बनी संयुगामधील रासायनिक बंधामुळे आयनांची निर्मिती होत नाही. पहा, कार्बनी संयुगामधील रासायनिक बंधामुळे आयनांची निर्मिती झालेली नाही, कारण त्यामध्ये आयनिक बंधाचा अभाव आहे. आता मागील इयत्तांमध्ये मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन, संयुजा यांच्यातील सहसंबंध तसेच आयनिक व सहसंयुज बंध यांच्याविषयी तुम्ही अभ्यास केला आहे. शिवाय प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणात देखील तुम्ही मूलद्रव्ये, त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन, अणुअंक, संयुजा अभ्यासलेली आहे. कार्बन अणूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन व तयार होणारे सहसंयुज बंध यांच्या संदर्भामध्ये आपल्याला त्याची पार्श्वभूमी पाहायची आहे. तर तक्ता क्रमांक 9.2 पाहूया. पहा, कार्बन अणू, त्याचा अणुअंक आहे 6, त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण येते 2, 4. तर संयुजा कवच म्हणजे बाह्यतम कवच, बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 4 आहे. आता नजीकचा राजवायू व इलेक्ट्रॉन स्वरूपण जर प्राप्त करायचं झालं तर कार्बनपेक्षा कमी अणुअंक असलेला राजवायू आहे हेलियम He आणि जास्त असलेला आहे निऑन Ne. तर हेलियमचा अणुअंक 2 आहे, त्यामुळे त्याची द्विक स्थिती पूर्ण आहे. निऑनचा अणुअंक 10 आहे, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, म्हणजे त्याची अष्टक स्थिती पूर्ण आहे. मग कार्बनला त्याच्या नजीकच्या राजवायूचं किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करायचं असेल तर हेलियम किंवा निऑनचं करावं लागेल. आता आपण काय पाहिले, तर एखाद्या अणूला बंध तयार करण्यासाठी जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे नजीकच्या राजवायूचे स्थायी असलेले इलेक्ट्रॉन स्वरूपन गाठणे आणि स्थैर्य होणे. मग त्यासाठी काही वेळा मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देतात, काही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देतात आणि धन आयनांची निर्मिती करतात, तर काही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन स्वीकारतात व ऋण आयनांची निर्मिती करतात, तर काही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात आणि लगतच्या निष्क्रिय वायू मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन किंवा राजवायूचं इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करतात. बघा, कार्बनच्या संयुजा कवचात 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे राजवायू स्वरूपन गाठण्याकरिता कार्बनसाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत. तो 4 इलेक्ट्रॉन देऊन द्विक स्थिती पूर्ण करू शकतो, 4 इलेक्ट्रॉन घेऊन अष्टक स्थिती पूर्ण करू शकतो, किंवा तो भागीदारीही करू शकतो. तर पाहूया आपण. संयुजा कवचातील एकामागून एक असे 4ही इलेक्ट्रॉन गमावून हेलियम या राजवायूचे स्वरूपन गाठणे. आता जर त्याला हेलियम या राजवायूचे स्वरूपन गाठायचे असेल तर काय करावं लागेल पहा. या पद्धतीमध्ये प्रत्येक इलेक्ट्रॉन गमावताना अणूवरील निव्वळ धनप्रभार काय होत जाईल? वाढत जाईल ना. 4 इलेक्ट्रॉन जर गमावले तर अणूवरती 4 धनप्रभार येतील. त्यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन गमावताना आधीपेक्षा जास्त ऊर्जा लागून ते काम आणखी अवघड होत जाणार आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन जसा गमावला जाईल तसं धन आयन काय होत जाणार? वाढत जाणार. शिवाय या प्रक्रियेत अंतिमतः तयार होणाऱ्या पहा, अंतिमतः काय तयार होईल तर Cच्या डोक्यावरती 4 धन आयनांची निर्मिती होईल, C4+. या धन आयनाला राजवायू स्वरूपण असूनसुद्धा त्याचा लहान आकारमानावर असलेल्या निव्वळ उच्च प्रभारामुळे तो काय होईल? अस्थायी ठरतो. बघा, कार्बनने जर बाह्यतम कक्षेतील 4 इलेक्ट्रॉन गमावले तर Cच्या डोक्यावरती 4 धनप्रभार निर्माण होईल आणि म्हणजे लहान आकारमानाच्या अणूवरती धनप्रभार काय होईल? जास्त होईल. त्यामुळे तो स्थायी होणार नाही, तर तो अस्थायी होईल. त्यामुळे कार्बन अणू राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी हा मार्ग घेत नाही. बघा, लक्षात आले का? आपण काय पाहिलं होतं? कार्बनच्या बाह्यतम कवचात 4 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला हेलियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण गाठण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील, किंवा निऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण गाठण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील, किंवा भागीदारी करावी लागेल. तर तो 4 इलेक्ट्रॉन देत नाही. का देत नाही? तर त्याच्या डोक्यावरती 4 धनप्रभार येतो आणि तो अस्थायी बनतो.
त्यामुळे तो हा मार्ग स्वीकारत नाही. आता दुसरा मार्ग, संयुजा कवचामध्ये एकामागून एक याप्रमाणे 4 इलेक्ट्रॉन स्वीकारून निऑन या राजवायूचे स्थायी स्वरूपन गाठणे. आता निऑनचे स्थायी स्वरूपन गाठण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग त्याला एकामागे एक 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. या पद्धतीमध्ये प्रत्येक नवा इलेक्ट्रॉन स्वीकारताना काय होईल, कार्बन अणूवरील निव्वळ ऋण प्रभार वाढत जातो. यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन स्वीकारताना वाढीव प्रतिकर्षण बलावर त्याला मात करावी लागेल आणि जास्त ऊर्जा खर्च होईल आणि मग त्याचं काम हळूहळू अवघड होत जाईल. शिवाय या प्रक्रियेत अंतिमतः तयार होणारा जो ऋण आयन आहे तो कसा असेल, सीच्या डोक्यावरती समजा त्याने 4 इलेक्ट्रॉन स्वीकारले तर सीच्या डोक्यावरती 4 ऋण आयन निर्माण होतील आणि त्याला राजवायू स्वरूपण असूनसुद्धा तो स्थायी राहणार नाही, तर तो काय होईल, अस्थायी होईल. कारण यात केंद्रावरील +6 या धनप्रभारासाठी भोवतालच्या 10 इलेक्ट्रॉनांना धरून ठेवणे अवघड होते. तसेच C4- हा ऋण आयन लहान आकारमानावरील निव्वळ उच्च प्रभारामुळे काय होईल, तो अस्थायी होईल. आता पहा, नजीकच्या निष्क्रिय वायू मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन जर प्राप्त करायचं तर तो स्थायी झाला पाहिजे, परंतु तो काय होतोय, अस्थायी होतोय. त्यामुळे राजवायू स्वरूपन गाठण्यासाठी कार्बन अणू हाही मार्ग अवलंबत नाही. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन गमावून तो हेलियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करत नाही किंवा 4 इलेक्ट्रॉन स्वीकारून तो निऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करत नाही, कारण तो स्थिर होण्याऐवजी काय होत जातोय, उलट अस्थायी होत जातो. मग कार्बन काय करतो, तर संयुजा कवचातील 4 इलेक्ट्रॉनांचे इतर अणूंच्या 4 संयुजा इलेक्ट्रॉनबरोबर संधान करून निऑनचे स्वरूपन गाठण्याचा तो प्रयत्न करतो. आता संधान करणे म्हणजे काय, तर शेअरिंग करणे. तुम्हाला एक उदाहरण सांगते. समजा तुमच्याकडे 5,000 रुपये आहेत आणि तुमच्या मित्राकडे पण 5,000 रुपये आहेत आणि तुम्हाला एक व्यवसाय सुरू करण्यासाठी 10,000ची गरज आहे. मग तुम्ही तुमच्याकडचे 5,000 मित्राला देऊन तू व्यवसाय सुरू कर असं सांगाल का, तर नाही सांगणार. किंवा त्याच्याकडचे 5,000 रुपये घेऊन मी व्यवसाय सुरू करतो असं सांगून चालेल का, तर तो समोरचाही ऐकणार नाही. मग काय कराल, तर तुमच्याकडचे 5,000 आणि तुमच्या मित्राचे 5,000 10,000 होतील आणि मग हे 10,000 रुपये गुंतवून भागीदारीमध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता आणि येणारा नफा किंवा तोटा जे काही असेल ते तुम्ही अर्धे अर्धे विभागून घेऊ शकता. त्याप्रमाणे कार्बन काय करतो, तर त्याच्या बाह्यतम कवचामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, त्यांचे काय करतो, भागीदारी करतो किंवा शेअरिंग करतो, संधान साधतो. या पद्धतीमध्ये 2 अणू एकमेकांबरोबर संयुजा इलेक्ट्रॉनचे काय करतात, संधान करतात. दोन्ही अणूंच्या संयुजा कवचांचे परस्पर व्यापन होऊन त्यामध्ये कवचांचे संधान झालेले इलेक्ट्रॉन काय केले जातात, सामावले जातात. मग काय होतं, प्रत्येक अणू राजवायू स्वरूपन गाठतो व कोणत्याच अणूवर निव्वळ विद्युत प्रभार निर्माण होणार नाही, म्हणजे धनही नाही आणि ऋणही नाही. म्हणजेच अणू विद्युतदृष्ट्या उदासीन राहतात व या सर्व बाबींमुळे अणू स्थायित्व प्राप्त करतात. त्यामुळे राजवायू स्वरूपन गाठण्यासाठी कार्बन अणू हा संधान साधण्याचा मार्ग घेतो. तर तुमच्या लक्षात आले असेल तो का हा मार्ग निवडतो, तर त्याने इलेक्ट्रॉन दिले तर 4 धन आयनांची निर्मिती होऊन तो अस्थायी बनतो. इलेक्ट्रॉन स्वीकारले तर 4 ऋण आयन त्याच्या डोक्यावर येऊन तो परत अस्थायी बनतो. त्यामुळे तो 4 इलेक्ट्रॉनचे इतर मूलद्रव्याच्या अणूशी संधान साधतो आणि नजीकच्या निऑन या निष्क्रिय वायू मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करतो. तर 2 अणूंमध्ये 2 संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संधानाने काय होतं, जो रासायनिक बंध तयार होतो त्या बंधालाच काय म्हणतात, सहसंयुज बंध. पहा, सहसंयुज बंध म्हणजे काय, तर 2 अणूंमध्ये 2 संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संधानाने जो रासायनिक बंध निर्माण होतो त्या रासायनिक बंधाला सहसंयुज बंध असे म्हणतात. सहसंयुज बंधाचे रेखाटन स्पष्टपणे करण्यासाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढतात. सहसंयुज बंधाचे रेखाटन स्पष्टपणे करण्यासाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना करतात. या पद्धतीत अणूच्या सभोवती किंवा संज्ञेसभोवती वर्तुळ काढून त्यात प्रत्येक संयुजा इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा फुलीने काय केली जाते, दर्शवली जाते. ते आपण पुढे उदाहरण पाहणार आहोत. एका अणूने दुसऱ्या अणूबरोबर केलेला परस्पर व्यापन झालेल्या भागात संधान केलेले इलेक्ट्रॉन ठिपका किंवा फुलीच्या साहाय्याने दर्शविले जाते. आता संधान केलेल्या इलेक्ट्रॉनांची एक जोडी म्हणजे एक सहसंयुज बंध. वर्तुळ न रेखाटता सुद्धा ठिपका संरचना काढतात. तसेच 2 अणूंच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या छोट्या रेषेने सुद्धा सहसंयुज बंध दर्शवतात. यालाच रेषा संरचना किंवा या रेषा संरचनेलाच रचनासूत्र असे सुद्धा म्हटले जाते. आता या ठिकाणी हायड्रोजनचे अणू दर्शवलेले आहे. पहा, हायड्रोजन रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना. आता इथं
तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, त्यामुळे त्याच्या बाह्यतम कक्षेत किंवा पहिल्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो. आता या ठिकाणी 2 अणू हायड्रोजनचे एकत्र आले, या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन मिळून याची द्विक स्थिती पूर्ण झाली. तर ही झाली ठिपका संरचना. रेषा संरचनेमध्ये ह्या 2 ठिपक्यांची एक रेषा तयार होते आणि एकेरी बंध तयार होतो. तर हे दोघे एकमेकांमध्ये काय करतात, संधान साधतात आणि स्वतःची द्विक स्थिती पूर्ण करतात. तेच इथं वर्तुळामध्ये कसं दाखवलेलं आहे पहा. H हा इलेक्ट्रॉन आहे पहिल्या हायड्रोजनचा, हा दुसऱ्या हायड्रोजनचा, या दोघांमध्ये संधान होते आणि या पहा या ठिकाणी मध्यभागी 2 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत आणि मग H2 हा हायड्रोजनचा रेणू काय होतो, तयार होतो. तर ही आहे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि ही आहे रेषा संरचना. सहसंयोज बंधाने तयार होणाऱ्या रेणूचे सर्वात साधे उदाहरण म्हणजे हायड्रोजन रेणू. पहा, सहसंयोज बंधाने तयार होणाऱ्या रेणूचं सर्वात साधं उदाहरण म्हणजे हायड्रोजन रेणू. आता तुम्ही आधीच काय पाहिले की हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, त्यामुळे त्याच्या के कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. के कवच पूर्ण करून हेलियमचे स्वरूपण गाठण्यासाठी त्याला आणखी एकाच इलेक्ट्रॉनची गरज असते. ती भागवण्यासाठी तो काय करतो, तर 2 हायड्रोजनचे अणू त्यांचे इलेक्ट्रॉन एकमेकांमध्ये संधान करतात व H2 हा हायड्रोजनचा रेणू तयार होतो. 2 हायड्रोजन अणूमध्ये 2 इलेक्ट्रॉनांच्या संधानाने एक सहसंयोजी बंध म्हणजे एकेरी बंध तयार होतो. आता आपण ते पाहिले. आता 2 ऑक्सिजन अणूच्या रासायनिक संयोगाने O2 हा रेणू तयार होतो. तर 2 नायट्रोजन अणूंच्या रासायनिक संयोगाने N2 हा रेणू तयार होतो. आता ऑक्सिजनच्या संयुजा 2 आहे, त्यामुळे 2 ऑक्सिजनच्या संयोगाने तो O2 हा रेणू तयार होतो. तर 2 नायट्रोजन अणूंच्या संयोगाने रासायनिक संयोगाने N2 हा रेणू तयार होतो. या दोन्ही रेणूंच्या संरचनांचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना पद्धतीने रेखाटन केले तर काय स्पष्ट होते पहा. या ठिकाणी पहा, ऑक्सिजनचे 2 अणू, ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेत त्याचे इलेक्ट्रॉन अणुअंक 8 आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 6 म्हणजे बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन असतात. पहा या ठिकाणी दाखवलेले आहेत 2 + 2 4 आणि हे 2 6. तसेच या ऑक्सिजनचे 2 आणि 2 4 आणि हे 2 6. तर या 2 अणूंचं काय होतं, हे एकमेकाशी काय करतात, संधान साधतात. पहा इथं दाखवलेलं आहे 2 आणि 2 4 आणि 2 6 एकाचे आणि याचे 6. तर हे दोघे मिळून काय करतात, संधान साधतात आणि दोघांचंही अष्टक काय होतं, पूर्ण होतं. आता या ठिकाणी ठिपक्या संरचनामध्ये 2 आणि 2 4 आणि मध्ये 4 डॉट आहेत, म्हणजे हे 4 आणि 4 8 झाले. इकडचा ऑक्सिजनचा विचार केला तर हे 4 हे 2 6 आणि 2 8 झाले. म्हणजेच या पद्धतीने दुहेरी बंध निर्माण होतो. ही झाली इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. आता रेषा संरचना पाहू. मध्ये जे 4 इलेक्ट्रॉन आहेत त्यांचा दुहेरी बंध तयार होतो आणि O2 हा ऑक्सिजनचा रेणू आपल्याला मिळतो. आता नायट्रोजनचा अणुअंक किती आहे, तर 5. त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण होतं 2 3. नायट्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये नायट्रोजनचा अणुअंक 7 आहे. त्यामुळे नायट्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकूण 5 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज असते, त्याशिवाय त्याचं अष्टक पूर्ण होणार नाही. तर पहा या ठिकाणी हा पहिला नायट्रोजनचा अणू विचार करा, हे 2 आणि हे 3 5 इलेक्ट्रॉन झाले. या दुसऱ्या नायट्रोजनचा अणूचा विचार करा, हे 3 आणि हे 2 5 इलेक्ट्रॉन झाले. मग नायट्रोजन काय करतो, तर आपल्या 3 इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो. आता हे 3 आणि 3 6 आणि हे 2 8 म्हणजे याचं अष्टक पूर्ण झालं. 3 आणि 3 6 आणि हे 2 8 म्हणजे याचंही अष्टक पूर्ण झालं. तर तिहेरी बंध या ठिकाणी निर्माण होतो, कारण त्याला 3 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये ठेवावे लागतात. तर ही झाली इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. आता रेषा संरचना, हे 2 बाजूचे इलेक्ट्रॉन तसेच राहतील. मधल्या जे 6 इलेक्ट्रॉन होते दोघांचे 3 3, त्याचा काय झाला, तिहेरी बंध तयार झाला. जरा डोके चालवा. क्लोरीनचा अणुअंक 17 आहे. क्लोरीन अणूच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या किती असेल. आता पहा, क्लोरीनचा अणुअंक 17 आहे, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होणार आहे, 2 8 7. आता आपल्याला त्यांनी काय विचारले, क्लोरीन अणूच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या. आता क्लोरीन अणूच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या. तर ती संख्या किती आहे, 7 आहे. दुसरा प्रश्न, क्लोरीनचे रेणुसूत्र Cl2 आहे.
क्लोरीनच्या रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना यांचे रेखाटन करा. आता पहा, क्लोरीनचे रेणूसूत्र Cl2 माहीत आहे, कारण क्लोरीनच्या 2 अणूंपासून क्लोरीनचा एक रेणू तयार होतो. आता क्लोरीनचे रेणूसूत्र Cl2 असल्यामुळे त्याचा अणुअंक 17 आहे आपण पाहिलं. तर त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती येतात? 2, 8 आणि 7. म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? 7. पहा, आपण काढूया. 2, 2, 4, 2, 6 आणि 1, 7 Cl. तर क्लोरीनचे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन झाले 7. आपण जर दुसरा क्लोरीन घेतला, 2, 2, 4, 2, 6 आणि 1, 7. तर हा क्लोरीन काय करतो? याचा 1 आणि याचा 1 हे 2 इलेक्ट्रॉन संधान करतो. त्यामुळे दोघांचे अष्टक पूर्ण होते. पहा, 2 आणि 2, 4, 2, 6 आणि 2, 8. इकडचा विचार केला तर हे 2, 2, 4, 2, 6 आणि 2, 8. म्हणजे त्याची ही झाली ठिपका संरचना. आता याचीच इथं मी काढते. पहा, Cl बरोबर Cl 2, 2, 4, 2, 6. इथं एकेरी बंध येईल. Cl 2, 2, 4 आणि 2, 6 एकेरी बंध झाला. म्हणजेच पुढची स्टेप काय होईल? Cl एकेरी बंध Cl म्हणजे Cl2. पहा, लक्षात आले का? क्लोरीनच्या 2 अणूंपासून क्लोरीनचा काय होतो? एक रेणू तयार होतो. त्यानंतर पाण्याचे रेणूसूत्र H2O आहे. या त्रिअणू रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा. आता पाण्याचा रेणू म्हणजेच H2O. आता आपण डॉट आणि क्रॉस स्ट्रक्चरनेही दाखवू. हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन, कारण त्याचा अणुअंकच 1 आहे. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येतं? 2, 6. म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. हे 2, हे 2, 4 आणि हे 2, 6. त्यानंतर दुसरा हायड्रोजन H2O आहे. म्हणजे हायड्रोजनचा एक अणू आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये संधान साधले जाते. तसेच इकडेही जाते. त्यामुळे हायड्रोजनची द्विक स्थिती आणि ऑक्सिजनची अष्टक स्थिती काय होते? पूर्ण होते. पुढचा चौथा प्रश्न. अमोनियाचे रेणूसूत्र NH3 आहे. अमोनियासाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा. आता अमोनिया म्हणजेच NH3. आता NH3 आपण पाहिले मगाशी, नायट्रोजनचा अणुअंक 7 आहे. त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होतं? 2, 5. म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? तर 5 इलेक्ट्रॉन असतात. बघा, आपण काढूया इथं. 2, तुमच्या लक्षात आले का? पहा, आता हायड्रोजन भोवताली NH3 मध्ये 3 हायड्रोजन आहेत. तर हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन, हे 3 इलेक्ट्रॉन झाले हायड्रोजनचे. मग नायट्रोजनचे किती राहिले? 1, 2, 3 आणि हे वरचे 2, 5 इलेक्ट्रॉन झाले. तर हे झालं NH3चं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता रेषा संरचना कशी येणार? तर N हे वरचे 2 डॉट तसेच राहतील. H इकडं एकेरी बंध H, इकडं ही एकेरी बंध H. ही झाली रेषा संरचना. पुढे मिथेन म्हणजे CH4 या कार्बनी संयुगांचा विचार आपण करूया. तर मागील इयत्तेमध्ये तुम्ही मिथेनचा आढळ, त्यानंतर गुणधर्म, उपयोग याची थोडीफार माहिती घेतलेली आहे. आता मिथेन रेणूच्या संरचनेकडे आपण पाहूया. आपण आता पाहिले की 4 संयुजा इलेक्ट्रॉनांच्या साहाय्याने कार्बन अणू काय करतो? 4 सहसंयुज बंध तयार करून नजीकच्या निऑन Ni या राजवायूचे स्वरूपण गाठतो व तो स्वतःला स्थायित्व प्राप्त करून घेतो. आता मिथेन इलेक्ट्रॉन ठिपका संरचना तसेच रेषा संरचना आकृती 9.5 मध्ये त्यांनी दाखवलेली आहे. पहा, या ठिकाणी आकृती 9.5 मिथेन रेणूची रेषा संरचना व इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. बघा इथं
मिथेन म्हणजे CH4. आता तुम्हाला माहीत आहे कार्बनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे यातले 4 डॉट आहेत कार्बनचे आणि 4 आहेत 4 हायड्रोजनचे, म्हणजे ही झाली ठिपका संरचना. आता इथं प्रत्येक ठिकाणी एकेरी बंध तयार होतो आणि ही झाली मिथेनची रेषा संरचना. तेच वर्तुळाच्या साहाय्याने या प्रकारे दाखवलेले आहे. बघा, कार्बन आहे मध्ये, कार्बनच्या पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आणि प्रत्येक हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. हा एक इलेक्ट्रॉन काय करतो, त्यांचं संधान साधतो आणि त्यामुळे कार्बनचं अष्टक आणि हायड्रोजनचं द्विक काय होतं, पूर्ण होतं आणि मिथेनचा रेणू तयार होतो. यांच्यामध्ये संधान साधतो, म्हणजेच हा बंध कोणत्या प्रकारचा आहे, सहसंयुज बंध. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल, ज्यावेळी इलेक्ट्रॉन संधान साधतात त्यावेळी त्याच्यामध्ये सहसंयुज बंध निर्माण होतो. जरा डोके चालवा. कार्बन डायऑक्साईडचे रेणुसूत्र CO2 आहे. यावरून त्याच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना, वर्तुळविरहित म्हणजे वर्तुळाची गरज नाही, व रेषा संरचना यांचे रेखाटन करा. आता कार्बन डायऑक्साईड म्हणजेच काय, CO2 म्हणजे 2 ऑक्सिजन आणि 1 कार्बन. तर किती सोपा आहे पहा. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 6, म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन 6. हे 2 4 आणि हे 2 6, हे झाले ऑक्सिजनचे. कार्बनच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत, इकडे 2 आणि इकडे 2, 4 इलेक्ट्रॉन झाले. पुन्हा दुसरा ऑक्सिजन 2 4 आणि 2 6. बघा, कार्बनचंही अष्टक पूर्ण झालं आणि ऑक्सिजनचंही अष्टक पूर्ण झालं. तर ही झाली इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. आता ठिपका संरचनानंतर अणूची रेषा संरचना. आता रेषा संरचना कशी काढायची, तर ज्या ठिकाणी दुहेरी इलेक्ट्रॉनचं संधान झालेलं आहे, आता इथं 4 इलेक्ट्रॉन म्हणजे दुहेरी बंध येणार आहे. या ठिकाणी लिहिते मी, ऑक्सिजनच्या डोक्यावर 2 आणि इकडे 2 इलेक्ट्रॉन राहतील, दुहेरी बंध C, दुहेरी बंध O. याच्या पण डोक्यावर 2 आणि साईडला 2 इलेक्ट्रॉन राहतील, म्हणजे CO2ची रेषा संरचना पूर्ण झाली. दुसरा प्रश्न, CO2 मध्ये C अणू प्रत्येक O अणूशी कोणत्या बंधाने जोडलेला आहे. बघा, CO2 मध्ये C अणू प्रत्येक O अणूशी कोणत्या बंधाने जोडलेला आहे. आता या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन चे संधान साधून दुहेरी बंध तयार झाला, म्हणजेच तो 2 सहसंयोज बंधांनी जोडलेला आहे किंवा तो दुहेरी बंधांनी जोडलेला आहे. गंधकाचे रेणुसूत्र S8 असून यात गंधकाचे 8 अणू एकमेकांना जोडून एक वलय तयार होते. S8 साठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना वर्तुळविरहित रेखाटा. आता पहा, या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, गंधकाचा एक रेणू गंधकाच्या 8 अणूंपासून तयार झालेला आहे आणि आपल्याला त्यांनी त्याची ठिपका संरचना रेखाटायला सांगितलेली आहे. काय सांगितले, एक वलय तयार होते. S8साठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना वर्तुळविरहित रेखाटा. आता ठिपका संरचना कशी येणार पहा, तर एकूण 8 अणू आहेत, तर गंधकाची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना ही मुकुटासारखी तयार होते. बघा, आता यांच्यामध्ये डॉट कसे येणार पहा. या 2 S मध्ये इथं 2 दुहेरी बंध येईल, एकेरी बंध येईल, 2 डॉट येतील, इकडे 2, त्यानंतर यांच्यामध्ये 2, या 2 S मध्ये इथे 2, इथे 2, इथे 2 आणि इथे 2. तर अशा रीतीने काय होते, सल्फरमध्ये ठिपका संरचना तयार होते. आता रेषा संरचना पण आपण काढूया, ती कशी येईल पहा. सल्फरचे अणू तसेच आपल्याला मांडावे लागतील. सल्फरचे किती अणू झाले, 8 अणू झाले. आता हा S, एक मिनिट पहा, 1 2 3 3 आणि हे 2 5 5 आणि 1 6 आणि हे 2 8. आता यांच्यामध्ये रेषा संरचना आपल्याला काढायची आहे. इथं नाही येणार, इकडे येईल पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पुन्हा एकदा काढून दाखवते पहा, 1 2 3 4 5 6 7
8. बघा किती बंध येतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर 8 बंध निर्माण झाले, कारण सल्फरच्या 8 अणूंपासून गंधकाच्या, सल्फर म्हणजेच गंधक, गंधकाच्या 8 अणूंपासून गंधकाचा एक रेणू या ठिकाणी तयार झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांचा काळजीपूर्वक अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू.